नेपोलियन बोनापार्टचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की 100 वाघांचं नेतृत्व जर एका कुत्र्याने केलं ना तर 100 वाघ कुत्र्यासारखे वागायला सुरुवात करतात, गोंडा गोळायला सुरुवात करतात. पण 100 कुत्र्यांचं नेतृत्व जर एका वाघाने केलं ना तर 100 कुत्रे वाघासारखे लढतात. आणि ऍग्रीकॉसचे तुम्ही सगळे वाघ आहात आणि तुम्हाला नेतृत्व सुद्धा वाघाचंच मिळालेलं आहे. का तर हे तमाम वाघ मी महाराष्ट्रातनं शोधून शोधून आणलेले आहेत. आणि मुख्य कारण आहे की आपली येणारी कृषी सेवक ही बॅच. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी उत्तम गोरे तुमचं स्वागत करतो. तर आजचा मुद्दा असा आहे की कोणती लढाई युद्ध असो हे सगळं त्याच्यावरती जो सेनापती तुमच्या समोर आहे त्यावरती विजय पराजय सगळं ठरतं. का तर कोणत्याही सेनेत ताकद मोठी असते पण त्या ताकदीचा वापर कसा करायचा हे सेनापतीला माहित असावं लागतं. आणि आज एवढे सगळे तमाम महाराष्ट्रातले जे प्राध्यापक वर्ग आहे तो तुमच्यासाठी आपण इथं मार्गदर्शनासाठी उपलब्ध केलेला आहे. विद्यार्थ्यांनो ही जी बॅच आहे हे कृषी सेवकचा मुद्दा आज सांगण्याचं प्रमुख कारण म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो आग्रह आहे की सर ही बॅच सुरू करा. का तर बऱ्याच दिवसापासून मी कृषी सेवकच्या ऍडच्या संदर्भात जागेच्या संदर्भात बोलतोय तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की बॅच सुरू करा. आणि जोपर्यंत पूर्ण कॉन्फिडन्स मला आणि माझ्या पूर्ण टीमला आला नाही की ही जी एक्झाम आहे ती IBPS TCS या कंपन्यांकडून एक्झाम होणार आहे, या एक्झामसाठी मार्गदर्शन करायला कोणी म्हणतं मी करतो IBPS TCS नुसार मार्गदर्शन, पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या क्षेत्राचा अनुभव असणारी टीम असणं अत्यंत म्हणजे अत्यंत आवश्यक असतं. लक्षात घ्या की बरेच सोशल मीडियावर इकडे तिकडे मेसेज फिरतोय की फेब्रुवारीमध्ये ऍग्रीची जी ऍड आहे ती ऍड येणार आहे, सिलेबस बदलणार आहे वगैरे वगैरे गोष्टी आहेत. परंतु जर ती गोष्ट माझ्या म्हणण्याप्रमाणे तर 20 तारखेच्या आत ऍड येणार आहे. कमीत कमी 1100 जागांनी जास्तीत जास्त 1600 जागांपर्यंत मध्ये ही ऍड पडणार आहे. आपल्याला अपेक्षा आहे की 1500 जागांची ऍड असेल. आणि जरी काय यामध्ये सिलेबस बदलला तरी काही बदल होऊ द्या, किती मोठा बदल होऊ द्या, जो बेस आहे ना मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, GS, ऍग्रीचा घटक ह्यामध्ये मार्काचं वेटेज बदलू शकतं, परीक्षेचं स्वरूप मार्काच्या वेटेज मध्ये बदलू शकतं, परंतु हे विषय आउट नाहीत होणार. आणि जरी काय त्यामध्ये नवीन चेंज झाला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की नवीन चेंज आहे तो चेंज काही हो म्हणजे एकदम असा आपण असा विषय म्हणू की चला एखादा मानसशास्त्रासारखा विषय टाकला ज्याचा आपला काही संबंध नाही, अशाला सुद्धा महाराष्ट्रातला तज्ञ माणूस आणून आपण तो विषय पूर्ण करणार आहोत. तर आपण पहिल्यांदा एक गोष्ट पाहणं गरजेचं आहे की ही जी बॅच आहे या बॅचच्या संदर्भात जे मार्गदर्शन टीम आहे हे मार्गदर्शक टीम कोणकोणते आहे त्या टीमचं मी अगोदर थोडंसं इंट्रोडक्शन करून देतो आणि त्यानंतर बॅच बद्दलची जी काय माहिती आहे ती माहिती मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर या ठिकाणी आहेत बाळासाहेब बोडके सर. बाळासाहेब बोडके सर आपल्याला माहितच आहेत. आज तुम्हाला माहित असेल की 2013 पासून जसं बँकिंगच्या एक्झाम आहेत त्या IBPS घेतल्या जातात तर त्या ठिकाणी बँकिंग मध्ये इंग्लिश विषय त्यांनी शिकवलेला आहे आणि त्यानंतर MPSC सुद्धा 2 ते 3 वर्ष म्हणजे जवळजवळ 12 वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. जर त्यांना पाहायचं असेल तर YouTube वरती बाळासाहेब बोडके हे नाव तुम्ही टाका. 2-2.5 लाखाचा प्लॅटफॉर्म त्यांचा या ठिकाणी आहे आणि आज तसं मार्गदर्शक तुम्हाला उपलब्ध आहेत इंग्लिश साठी ज्यांना IBPS त्यांनी या ठिकाणी आपण पाहतो उघडून पेलेले आहेत. त्यानंतर दुसरं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो मी उत्तम गोरे 2013 पासून शिकवतोय. बरेचसे विद्यार्थी मला जाणतातच आणि या ठिकाणी बँकिंग मध्ये पण मोठ्या प्रमाणात हे जे आहे तो प्रकार आपण शिकवलेलाच आहे GS चा वगैरे. तर यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर माझ्या बरोबर सचिन शेंडे सर आहेत जे स्वतः पंचायत राज या पुस्तकाचे लेखक आहेत. या ठिकाणी पुण्यामध्ये या शिकवण्याचा अनुभव त्यांचा मोठ्या प्रमाणात भगीरथ अकॅडमीला वगैरे आहे. आता त्यानंतर आहेत ज्ञानदेव वराडे सर. तुमच्यासाठी गणित बुद्धिमत्ता या विषयाला ज्ञानदेव वराडे सर आहे. ऍग्रीकॉसचा विद्यार्थी असा कोणताही असणार नाही जो वराडे सरला ओळखत नाही आणि जरी ओळखत असेल तर YouTube वरती ते नाव टाकून बघा. का तर वराडे सर जवळजवळ 11-12 वर्ष झालं बँकिंग क्षेत्रामध्ये गणित बुद्धिमत्ता IBPS पॅटर्न नुसारच शिकवतायत आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी एक सद्भाग्य आहे की ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करायला आहेत. त्यानंतर मराठी सर आहेत भोसले सर.
आज विद्यार्थ्यांनो प्रदीप बोदले सर याचा जर मुद्दा पाहिला तर युट्यूब वरती हे नाव टाका, प्रदीप बोदले सर. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर मराठीला सर्वाधिक कुणाला पाहिलं जातं तर ते प्रदीप बोदले सरांना पाहिलं जातं. त्यानंतर आहेत सचिन वाघमारे सर आणि सौरभ पाटील सर. हे दोघही कृषी सेवक आहेत. ही एक्झाम त्यांनी पास आउट केलेली आहे आणि या एक्झाम मध्ये नेमका काय प्रकार असतो हे इत्तंभू त्यांना माहित आहे. आणि माझ्या मते ज्यांनी त्या घटकाला पास करून पुढे गेलेले आहेत त्यांच्या एवढी माहिती ह्या कृषी सेवक परीक्षेची कुणालाही दुसऱ्या असणार नाही. इव्हन ग्राउंड लेवलचा जो कामाचा अनुभव हा सुद्धा असणं कधी कधी आवश्यक राहतं ऍग्रीकल्चर साठी, तुम्हाला माहित आहे. आणि तसे व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करायला इथं उपलब्ध आहेत. तर ही झाली आपली संपूर्ण टीम. हे बघा, उगाच बापारी आणायची नसती की IBPS TCS नुसार बॅच घेतो वगैरे त्या गोष्टी, का तर तो अनुभव असणारी पण तगडी टीम असणं गरजेचं आहे. आणि आता टीम आपली अशी आहे, परंतु ह्याच्या बरोबर आपल्याला हे सांगावं लागेल की या बॅचच्या संदर्भातलं बाकीचे मुद्दे. पहिला मुद्दा, ही बॅच सुरू होणार आहे ती म्हणजे 11 जानेवारीला ही बॅच सुरू होणार आहे. आता या बॅचची वैशिष्ट्ये काय, ही वैशिष्ट्य पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या. तर या बॅचची जर वैशिष्ट्य तुम्ही पाहिली तर या बॅचची वैशिष्ट्य आहेत बघा. एक तर या बॅचचे अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत. ह्या व्ह्यूजला लिमिट नाही, तुम्ही हे लेक्चर किती वेळा पाहू शकता, त्यामध्ये काय अडचण नाही. बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड होईल. बऱ्याचदा आपलं इंटरॅक्शन आपण लाईव्ह बॅच घेणार, तुम्ही मोबाईलवर बघणार आणि ते रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये सुद्धा अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार. हे याचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, ऑनलाईन टेस्ट घेतल्या जातील. जेवढ्या टेस्ट परीक्षेसाठी अवेलेबल म्हणजे जेवढ्या टेस्ट आवश्यक आहेत तेवढ्या सगळ्या टेस्ट घेतल्या जातील. आणि पूर्ण ऍग्री कॉस्टला माहित आहे की मागं ऍग्री MPSC ची जी टेस्ट सिरीज आपण घेतली होती, टेस्टची क्वालिटी, टेस्टचा फॉर्मॅट आणि परीक्षेत आलेले प्रश्न, ह्या सगळ्याला तुम्ही अजूनही बघू शकता, पाहू शकता, त्यामध्ये काय अडचण नाही. दुसरा मुद्दा असा आहे की स्टडी मटेरियल जे मिळणार आहे तुम्हाला, हे संपूर्ण PDF फॉर्मॅट मध्ये स्टडी मटेरियल मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट यात अशी आहे की या स्टडी मटेरियलच्या बाहेर एकही शब्द वाचायचा नाही. म्हणजे उद्या असं नाही होणार की मी तर तुम्हाला शिकवलं होतं, तुम्हाला रिझल्ट आला नाही, ह्या गोष्टीला मी बांधील असणार नाही. का तर जे मी देणार आहे ह्यातून संपूर्णतः रिझल्ट आलाच पाहिजे, हे का तर याच्या बाहेर काहीही वाचायचं नाही. कोणताही विषय असो, काही वाचायचं नाही. दुसरी गोष्ट आहे, परीक्षा संपेपर्यंत बॅचचा कालावधी असेल. म्हणजे उद्या परीक्षा लांबली, पुढे गेली, काही झालं तरी तुम्हाला ती बॅच बघता येणार, किती वेळा बघता येणार, त्यात काय डाऊट नाही. त्यानंतर एक आपण युनिक असं फीचर यामध्ये आणलेलं आहे, ऑफलाईन डाउनलोड ऑप्शन आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नेटमध्ये असता आणि तिथं तुम्ही लेक्चर डाउनलोड केलं आणि गावाकडे आहे, वायफाय मध्ये कुठे गेला तिथं लेक्चर डाउनलोड केलं, तर निवांत घरी इंटरनेट अवेलेबल नसताना सुद्धा तुम्ही लेक्चर बघू शकता. म्हणजे लक्षात घ्या, हा ऑप्शन शक्यतो अवेलेबल नसतो, पण आपण तो ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर रिव्हिजन सेशन्स तुमचे घेतले जातील, MCQs वगैरे घेतले जातील. आता ह्या बॅच मुळे होणार आहे काय बघा, तर ह्या बॅच मुळे होणार मुद्दा असा की पहिला तर तुम्हाला जी पूर्ण टीम आहे ही टीम एकदम जोरदार टीम आहे. दुसरी गोष्ट काय बघा, ह्या बॅच मुळे पुढे येणारी जी ग्रामसेवकची एक्झाम आहे, त्याच्याबरोबर तलाट्याची एक्झाम आहे आणि त्या संदर्भातलं लागणारं गणित, बुद्धिमत्ता वगैरे हे जे घटक आहेत, हे घटक त्या बॅचसाठी सुद्धा आहे असे वापरून 100% रिझल्ट आणू शकता तुम्ही. आणि आपलं टार्गेटच आहे की या वेळेस 100% आपले रिझल्ट आणायचे. का तर जेवढं तुम्हाला देता येते कित्येक गोष्टी आपण देणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही करणार नाही. म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, कोणतीही सरळ परीक्षा येऊ शकते, या ठिकाणी तुम्हाला अडचण जाणवणार नाही. कोणतीही सरळ परीक्षा येऊ. आणि ह्यामध्ये कृषी सेवक घटकामुळे कृषी सेवकचाही तुमचा मुद्दा मिटला. म्हणजे बघा, कोणत्याही आता 75,000 जागा येणार आहेत सर्व परीक्षेसाठी. एवढ्या एका बॅचनं तुम्ही ती परीक्षा पास होऊ शकता, कोणतीही असो. आता ह्यामध्ये फीज काय आहे हा मुख्य मुद्दा. तर ह्याची फीज आहे
₹3,999. आता या फीच्या संदर्भात सांगतो, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या आग्रह होता की सर ही बॅच सुरू करा वगैरे वगैरे गोष्टी, आणि तेव्हापासून विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतायत. 100-125 पर्यंत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे. पहिल्या 200 विद्यार्थ्यांना 3,999 फी आहे. त्यानंतर ती फीज वाढू शकते. त्याचं कारण आपण जी टीम आणलेली आहे ही टीम क्वालिटी आहे. म्हणजे मार्केटमध्ये आपण कुठे पाहू शकता कमी जास्त फी असते, परंतु ही सगळी डिपेंड करते मार्गदर्शक लोकांवरती. का तर एक एक व्यक्ती यातला हा स्वतः एक अकॅडमी व्यक्ती आहे, आणि म्हणून आपली फीज अशी आहे. आणि ती काय जास्त नाही तुम्हाला सांगतो. का तर 500-550 लेक्चर यामध्ये होतात. जवळजवळ ₹8 सुद्धा एक लेक्चर पडत नाही. किती? आणि यामध्ये सगळं स्टडी मटेरियल सुद्धा आहे. हे मुद्दे इथं लक्षात घ्या. तर अशी फी आहे. तरी पहिल्या 200 विद्यार्थ्यांसाठी 3,999 फीज आहे. त्याच्यामुळं तुम्ही तत्काळ ऍडमिशन करा, परत फीज वाढणार आहे. का तर शेवट बघा, जे पिंडी ते ब्रह्मांडी तुम्ही कुठेही गेला ना, शेवट परत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इथं यावंच लागणार आहे तुम्हाला. का तर त्याचं कारण हळूहळू जशी बॅच सुरू होईल आणि जे आउटपुट तुम्ही बघणार आहे ते तुम्हाला लक्षात येणार आहेतच. आता ह्या संदर्भात ही बॅच जॉईन कशी करायची, तर पहिले हे इग्नाइट अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करायचं. आणि काय अडचण आली तर हे 88 30 56 80 81 आणि 88 99 61 16 ह्या नंबरवर कॉल करायचा. आता काय बघा, इग्नाइटचे ऍप भरपूर आहेत, म्हणून तुम्हाला अशा स्वरूपाचं जे ऍप दिसलं की ते ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं. हे ऍप डाउनलोड केलं की तुम्हाला थोडीफार तुमची माहिती काय केली जाते, विचारली जाते, आणि तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होतं. तिथं पेड कोर्स ह्या मध्ये जायचं. कुठं? पेड कोर्स मध्ये जायचं. आता तिथं तुम्ही पोहोचला की तिथं पेड कोर्स मध्ये कृषी सेवक कृषी सहाय्यक अशी बॅच तुम्हाला दिसेल. कृषी सेवक कृषी सहाय्यक अशी बॅच दिसेल. तिथं पोहोचल्यानंतर तिथं व्ह्यू डेमो बाय नाव असा ऑप्शन येईल. डेमो पाहिजे तर इथं जायचं, बाय नावला इथं क्लिक करायचं. बाय नाव केल्यानंतर इथं अप्लाय कुपन वगैरे काय येतं ते काय नाही, इथं पे ऑनलाईन करायचं आणि तुम्ही बॅच जॉईन झाला आणि तुमचे लेक्चर सुरू होणार. तर अशा रीतीनं हे इग्नाइट अकॅडमी ऍप तुम्ही पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ भरपूर ठिकाणी शेअर करा. का तर ही एक बॅच रिझल्ट आणणारी बॅच आहे. ह्यामध्ये काडी मात्र डाऊट नाही. आणि तुम्हाला माहित आहे की आतापर्यंत मी जेवढ्याही कमिटमेंट केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्या पाळलेल्या आहेत. आणि ह्यामध्ये आता ज्या कमिटमेंट करतोय त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला तो सगळा मुद्दा मिळणार आहे. ह्यामध्ये काही डाऊट नाही. तर ह्या ठिकाणी तर इथं गुगल पे, फोन पे, पे ऑप्शन नाही. ऍप मध्येच ते पे होऊन जातं. लक्षात आलं का? कंपनीची सेटिंग तशीच आहे. तर या ठिकाणी मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.